भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी घटनेविषयी बोलताना खटला फास्ट ट्रॅक चालवण्याची मागणी केलेली आहे। तर लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी माजी खासदार राजन विचार यांनी केलेली आहे। उज्ज्वल निकमांची त्या ठिकाणी नेमणूक होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय उशिरा मिळणार असेल तर त्याला अर्थ नाही। न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे आणि मी विश्वासाने सांगतो, मगाशी उज्ज्वल निकमांच्या बुद्धी कौशल्याचं या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं 99% त्या ठिकाणी यशस्वी केस लढवण्यामध्ये त्याचा हातखंड आहे। या ठिकाणी अक्षताला न्याय हा समाजातल्या भविष्यकाळच्या सगळ्या बहिणींना ते अभय असणार। मी शासनाला आवाहन करेन की आपण याची मर्यादा ठेवली पाहिजे, कारण या फास्ट ट्रॅक कोर्टाची जी आपण मागणी केलेली आहे, आतापर्यंत कुठल्याही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कधीही 6 महिन्यामध्ये कुठलाही निर्णय झाला नाही आणि म्हणून मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी टाइम लिमिट मध्ये या 6 महिन्यामध्ये या अक्षताताईला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं अपेक्षा करतो। अधिक माहिती तर आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, आज खरं तर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला, अत्यंत शांततेत मोर्चा काढण्यात आला, काय नेमकी मागणी केली गेलेली आहे? अमित कल्याण शेळफाटा येथे मंदिरात गेलेल्या अक्षता म्हात्रे या विवाहितेवर 3 पुजाऱ्यांनी शारीरिक अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केली होती। या घटनेविषयी संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये आज त्याचे पडसाद उमटलेले पाहिले। नवी मुंबई शहरातील संपूर्ण नागरिक, संपूर्ण शहर हे रस्त्यावर उतरलेलं आणि एकवटलेलं पाहायला मिळालं। प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक महिलेची एकच मागणी होती की आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे। जे आरोपी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि या अक्षता म्हात्रे आहे तिच्या कुटुंबासह संपूर्ण नवी मुंबई शहरातील नागरिकांची एकच मागणी आहे, ती म्हणजे आरोपीला तात्काळ कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि याच मागणीवर संपूर्ण नवी मुंबई शहरातील नागरिक ठाम आहेत। अमित, शिल्पा, फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये हा खटला चालावा अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। नक्कीच अमित, नवी मुंबई शहरातील जेवढे नागरिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटलेले होते त्या सर्व नागरिकांनी हीच मागणी केलेली आहे आणि या मागणीतून आमच्या अक्षता ताईला न्याय मिळेल अशी देखील त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। अक्षताला न्याय मिळाला तर संपूर्ण महाराष्ट्रात, देशातील अशी प्रकरणं ही थांबतील आणि कुठेतरी या प्रकरणाला आळा बसेल असं देखील नवी मुंबई शहरातील नागरिकांचं म्हणणं आहे। शिल्पा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।